नमस्कार बालमित्रांनो, ग म भ न मराठी भाषेची कार्यशाळा या आपल्या लाडक्या यूट्यूब वाहिनीवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. मित्रांनो, मराठीच्या पेपरमध्ये सर्वाधिक गुण मिळवून देणारा आणि तुमच्या कल्पकतेला पंख लावणारा भाग म्हणजे निबंध लेखन. बऱ्याचदा प्रश्न पडतो की निबंधाची सुरुवात कशी करावी आणि भरपूर विचार कसे बरं मांडावेत. तर मित्रांनो, उत्तम निबंध लिहिण्याची खरी सुरुवात होते ती आपल्या निरीक्षण आणि वाचनातून. रोज वर्तमानपत्र, विशेषतः त्यातील रविवारचे लेख आणि ग्रंथालयातील छान छान पुस्तके वाचायची सवय ठेवा. एखादे पुस्तक वाचून झाल्यावर त्यावर तुम्हाला काय वाटले हे स्वतःच्या शब्दात 4-5 ओळीत लिहून काढा. अगदी रस्त्याने चालतानाही दुकानांच्या पाट्या वाचा. इंग्रजी शब्द दिसल्यास त्याला मराठीत काय प्रतिशब्द असेल याचा विचार करा. या छोट्या छोट्या सवयी तुमच्या शब्दसंग्रहाला खूप समृद्ध करतील. आता आपण पाहूया परीक्षेमध्ये विचारले जाणारे निबंधाचे 5 प्रमुख प्रकार आणि ते नेमके कसे लिहायचे. पहिला, आत्मकथन किंवा मनोगत. यात एखादी सजीव किंवा निर्जीव वस्तू स्वतः आपल्याशी बोलत आहे अशी कल्पना करून प्रथम पुरुषी सर्वनाम भाषेत म्हणजेच मी म्हणून लिहायचे असते. उदाहरणार्थ, मी झाड बोलतेय किंवा फाटलेल्या पुस्तकाचे आत्मवृत्त. यात त्या वस्तूचे सुख दुःख आणि भावना प्रामाणिकपणे मांडायच्या असतात. दुसरा आहे अनुभव कथन. तुमच्या स्वतःच्या जीवनात घडलेला एखादा खराखुरा प्रसंग, जसे की माझी अविस्मरणीय सहल किंवा पावसाळ्यातील एक थरारक प्रसंग. हा प्रसंग स्वतःच्या शब्दात जसाच्या तसा रंगवून सांगायचा असतो. तिसरा प्रकार आहे कल्पना प्रधान निबंध. असे झाले तर या कल्पनेवर आधारित विचार, जसे की मला पंख फुटले तर किंवा सूर्य उगवलाच नाही तर. यात कोणतीही मर्यादा न ठेवता सुंदर, रंजक आणि नाविन्यपूर्ण कल्पनाविलास मांडायचा असतो. चौथा प्रकार आहे वर्णनात्मक निबंध. आपण पाहिलेले निसर्गरम्य ठिकाण किंवा माझा आवडता सण यांसारख्या विषयांवर हुबेहूब शब्दचित्र रेखाटायचे असते. आपले वर्णन वाचून वाचकाच्या डोळ्यासमोर तो प्रसंग जिवंत उभा राहिला पाहिजे. पाचवा आणि फार महत्वाचा प्रकार म्हणजे व्यक्तिचित्रण. आई, शिक्षक, आजी, आजोबा अशा आपल्या आवडत्या व्यक्तीचे रूप, स्वभाव, सवयी, गुण आणि त्यांचे समाजासाठी असलेले योगदान यांचे प्रभावी व आदरयुक्त वर्णन यात करायचे असते. मित्रांनो, निबंध प्रत्यक्ष लिहिताना काही महत्वाच्या गोष्टींकडे फार लक्ष दिले पाहिजे. यातील पहिलं म्हणजे सुरुवात आणि शेवट. निबंधाची सुरुवात एखाद्या ओळीने, सुभाषिताने किंवा आकर्षक वाक्याने करा आणि शेवट विचार प्रवर्तक असावा. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे परिच्छेद किंवा पॅरेग्राफ. निबंध सलग न लिहिता किमान 3 ते 4 सुटसुटीत परिच्छेदांमध्ये विभागा. तिसरा आणि फार महत्वाचा भाग म्हणजे भाषा आणि शुद्ध लेखन. भाषा सोपी, व्याकरणदृष्ट्या योग्य आणि अक्षर स्वच्छ ठेवा. यामुळे काय होतं तर परीक्षकांवर उत्तम प्रभाव पडतो. मित्रांनो, भरपूर वाचन आणि नियमित सराव केला तर निबंध लेखन हा भार न वाटता एक निखळ आनंद वाटू लागेल. चला तर मग आजपासूनच रोज थोडे वाचूया, विचार करूया आणि आपल्या सुंदर मराठी भाषेत लिहूया. तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांना निबंध लेखनासाठी आणि तुमच्या अभ्यासासाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास आठवणीने लाईक करा, शेअर करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद. ग म भ न मराठी भाषेची कार्यशाळा या यूट्यूब वाहिनीमुळे सोपा झाला, म्हणून आज आमचा मराठीचा पेपर खूप सोपा जात आहे.